सर्वांना. कशा आहात सर्वजण? मस्त आहात ना? तर मीही मस्त आहे बघा. तर सगळे कामं वगैरे झालीत. आज सकाळी गेले भरून वगैरे आलात. आज म्हणजे लवकरच आला. तर 2-3 दिवस झालं सगळेजण लवकरच येतात. अण्णा तिकडं आंघोळ करतोय. सगळेजण ट्रॅक्टर वगैरे सजवत आहेत तिकडं. आणि म्हणजे खूप खुश आहे आज मी. तर का खुश आहे ते तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा, म्हणजे स्किप न करता बघितला ना मग समजेल तुम्हाला मी का खुश आहे ते. आणि उद्या हा व्हिडिओ बघायला भेटेल तुम्हाला हा ब्लॉग. तर चला ब्लॉग पूर्ण बघा. तर तोपर्यंत बाय. व्हिडिओ आहे पुढे. बाय. तर इकडे बघू शकता फायनली आमचा पट्टा पडलेला आहे, म्हणून मी एवढी खुश आहे. आणि इकडे बघू शकता म्हणजे शेवटची खेप द्यायची आणि इकडे ट्रॅक्टरची सजावट वगैरे चालू आहे. बाबा मामा आणि दाजी करत होते आणि व्यवस्थित मला शूट नाही घेता येत आलं कारण बाळ होतं. आणि इकडे अण्णा रंगीबिरंगी होऊन आलेला आहे, कारण पट्टा पडल्यानंतर गुलाल लावायचं आणि ते गुलाला उधळून शेवटचे एन्जॉय करत असतात. आणि इकडे मी सगळे धुण्याचे कपडे जे काही असतील घरात होते नव्हते तेवढे काढले बघा. आणि सगळे आता जायचं म्हटलं पटा पडल्यानंतर पसारा वगैरे भरायचा. बघू आज होळी पण आहे बरं. आणि होळीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आणि हा ब्लॉग खूप दिवसानंतर तुमच्या भेटीला येतोय, कारण मला या सगळ्या कामातून वेळच नाही भेटला हा ब्लॉग शेअर करायला आणि अपलोड करायला. तर असं तर समजून घ्या तुम्ही. आणि इकडे मी सगळे कपडे चादरा हातरायच कांबराय सगळं काहीच ठेवलं नाही, सगळं धुवून काढलं. आणि इकडे पाणी चालू असताना नदी आहे मोठी लाट, पण तिकडे जायला एवढं सगळं घेऊन म्हणलं तर होतं. आणि इकडे वाळू वगैरे अण्णानं घातलं, सगळं केलं. आणि चला आता भरपूर भिजले मी, आता कपडे चेंज करून घेते. कपडे वगैरे धुवून झाली, बाहेरची कामं झाली, आता भाकरी वगैरे झाल्यात. इकडं बघा भाकरी झाल्यात आणि बाहेर डाळ शिजत घातल्या. ते आता आमटी करून घेते, अंडी 4 भाजती आणि जेवण करून मग सगळा पसारा आवरणार आहे, आता बांधून ते घेणार. तर चला मध्ये कपडे चेंज करून घेते. तर इकडे बघू शकता पुरणपोळीचा स्वयंपाक झालेला आहे, नैवेद्य वगैरे दाखवायला जायचं. आणि इकडे बघा होळी फायनली पेटवली. सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा बरं का. तर चला हा ब्लॉग मी आता इथेच थांबवते. कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. असा सपोर्ट करा, असंच प्रेम राहू द्या. आणि चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा सर्वांशी. आणि आवडले तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर चला बाय. जय बाळूमामा.